सरकारनं मराठा आरक्षणाचा जी.आर काढून फसवणूक केली तर तकलादू जी.आर सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही, सुजात आंबेडकर यांनी हा दावा केलेला आहे। फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रभर बॅनर लावले होते तेव्हा रोहित दादा पवारांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता की याचे पैसे कुठून आले। मग बावनकुळे साहेबांनी उत्तर दिलं की त्याचे पैसे कुठून आले। अरे आम्हा सर्वांना माहिती आहे की भाजपनी आणि राष्ट्रवादींनी महाराष्ट्र लुटून खाल्लाय। आम्हा कोणाला प्रश्न नाही पडला पैसा कुठून आलाय। आम्हाला माहिती आहे जनतेचाच पैसा लुटून खाल्लाय। मराठा आरक्षणाला प्रत्येक पक्ष पाठिंबा देतोय, पण ते ओबीसींच्या ताटामधनं जातंय ह्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही। आणि ह्याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला दिसेल की वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जे हे ठामपणे म्हणतो की मराठ्यांना, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण ओबीसींच्या ताटाला कोणत्याही प्रमाणात धक्का लागला नाही पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।